नमस्कार मित्रांनो. मुंबई महानगरपालिका ॲक्ट 1888 प्रकरण 9 आज आपण घेणार आहोत. तर चला मग सुरू करूया. प्रकरण 9. प्रकरण 9ची सुरुवात कलम 220 पासून सुरुवात होते. कलम 220 मध्ये म्हटलं आहे, महानगरपालिका नाल्या आयुक्ताच्या नियंत्रणाखाली असणे व जलप्रवाह कलम 220 अ मध्ये म्हटलेलं आहे की जलप्रवाह निहित असणे. त्यानंतर कलम 221 मध्ये म्हटलेलं आहे, आयुक्ताने नाल्या बांधणे व त्या दुरुस्त स्थितीत ठेवणे. कलम 223 मध्ये म्हटलेलं आहे, परवानगी वाचून नाल्यांवर इमारती वगैरे न उभारणे. कलम 224 मध्ये म्हटले आहे, नाल्यांमध्ये फेराफेर करणे व त्यांचे कार्य थांबवणे. त्यानंतर कलम 225 मध्ये म्हटले नाले साफ करणे. कलम 226 अ मध्ये म्हटलेले आहे, लगतपूर्वीच्या कलमाखालील बोगदा इत्यादी बांधण्याच्या अधिकारांमुळे झालेल्या कोणत्याही हानीबद्दल रकमा देण्याबाबत तरतूद. कलम 227 मध्ये म्हटलेले आहे, खाजगी सडकांमधील नाल्या महानगरपालिकेच्या नाल्यांशी जोडण्याचे अधिकार. त्यानंतर कलम 228 मध्ये म्हटलेले आहे, परिवास्तूंच्या मालकांचा व भोगवाटेदारांचा आपल्या नाल्या महानगरपालिका नाल्यामध्ये सोडण्याचा अधिकार. त्यानंतर कलम 229 मध्ये म्हटलेले आहे, कलम 227 किंवा 228 यानुसार असेल ते खेरीज करून एरवी महानगरपालिका नालीशी इतर नाल्या जोडता कामा नयेत. त्यानंतर कलम 229 अ मध्ये म्हटलेलं आहे, परवानगी वाचून कोणत्याही नालीवर इमारती वगैरे न उभारणे. कलम 230 मध्ये म्हटलेलं आहे, परिवास्तूच्या मालकांचा व भोगवाटेदारांचा इतर वस्तूंच्या मालकीच्या जमिनीमधून नाली नेण्याचा हक्क. त्यानंतर कलम 220 अ मध्ये म्हटलेलं आहे, जमिनीच्या मालकाने आपल्या जमिनीमधून नाली नेण्याच्या इतरांना परवानगी देणे. कलम 231 मध्ये म्हटलेलं आहे, महानगरपालिका नालीपासून 100 फुटांच्या आतील नाली नसलेल्या परिवास्तूतून जलनिस्सारांची व्यवस्था करण्यास आयुक्त भाग पाडू शकेल. कलम 232 मध्ये म्हटलेलं आहे, महानगरपालिकेच्या नालीपासून 100 फुटाच्या आत नसेल अशा जलनिस्सारण विहिरीत परिवास्तूत जलनिस्सारण व्यवस्था करण्यास आयुक्ताच भाग पाडू शकेल. त्यानंतर कलम 232 मध्ये म्हटलेलं आहे, परिवास्तूतील निस्साराचा एकत्रितरित्या निचरा कचरा करण्याचा आयुक्ताचा अधिकार. 233 मध्ये म्हटलेलं आहे, आयुक्तास विद्यमान खाजगी नाल्या बंद करता येतील किंवा त्याचा वापर मर्यादित करता येईल. कलम 233 मध्ये म्हटलेले आहे, केवळ मालमत्तेच्या वापरासाठी नाल्या निहित होणे व त्याची देखभाल करणे. कलम 234 मध्ये म्हटलेलं आहे, नाल्यांशिवाय नवीन इमारती न बांधणे. कलम 235 मध्ये म्हटले आहे, मलमूत्र पदार्थ मलकुंडीत न सोडणे. कलम 236 मध्ये म्हटले, नाल्यांच्या मालकांवर त्यांचा इतरास वापर करू देण्याचे किंवा त्यांच्या संयुक्त मालकी होऊन देण्याचे आबंधन. कलम 237 मध्ये म्हटलेले, मालकाहून अन्य व्यक्तीस नालीचा वापर करण्याचा किंवा किंवा तिची संयुक्त मालकी मिळवण्यास अधिकार कसा मिळवता येईल. कलम 238 मध्ये म्हटलेलं आहे, आयुक्त नालीच्या मालकाहून अन्य व्यक्तीस त्या नालीचा उपयोग करण्याचा प्राधिकार देऊ शकेल किंवा ती व्यक्ती त्या नालीचा संयुक्त मालक असल्याचे घोषित करू शकेल. त्यानंतर कलम 239 मध्ये म्हटलेलं आहे, मलजलाच्या व पावसाच्या पाण्याच्या नाल्या वेगवेगळ्या असणे. कलम 240 मध्ये म्हटलेले आहे, नाल्या इमारतीच्या खालून गेलेल्या नसाव्यात. कलम 241 मध्ये म्हटलेले आहे, मलकुंडांचे स्थान. त्यानंतर कलम 242 मध्ये म्हटलेलं आहे, महानगरपालिकेच्या मालकी नसलेल्या परिवस्तूंवर महानगरपालिका निधीतून खर्च करून बांधलेल्या नाल्या इत्यादी यांवर महानगरपालिकेचा हक्क. कलम 243 मध्ये म्हटलेलं आहे, सर्व नाल्या व मलकुंडे योग्य रीतीने झाकणे व त्यात वायू विजनाची व्यवस्था करणे. कलम 244 मध्ये म्हटलेले आहे, नाल्या वगैरे यात वायू विजन होण्याचे नळ जोडणे. त्यानंतर कलम 245 मध्ये म्हटलेलं आहे, नाल्या नेऊन सोडण्याचा व जलाची विल्हेवाट लावण्यासाठी जागा नेमून देणे. कलम 246 मध्ये म्हटलेलं आहे, मलजलाची विल्हेवाट लावण्यासाठी साधनांची तरतूद करणे. कलम 246 अ मध्ये म्हटलेलं आहे, जलदौत संडास व संडास बांधणे. कलम 247 मध्ये म्हटलेलं आहे, नव्याने बांधण्यात येणाऱ्या किंवा पुन्हा बांधण्यात येणाऱ्या इमारतीत जलदौत संडासाची व इतर व्यवस्था. कलम 248 मध्ये म्हटलं, जेव्हा अशी व्यवस्था नसेल किंवा असलेली व्यवस्था अपुरी किंवा आक्षेपार्ह असेल. त्यानंतर कलम 249 मध्ये म्हटलेलं आहे, कारखाने वगैरे यांकरिता संडासाची तरतूद करण्यास फरमावणीचा अधिकार. कलम 249 मध्ये म्हटलेलं आहे, अनारोग्यकारी संडासाबाबत आयुक्तांचा अधिकार. कलम 250 मध्ये म्हटलं आहे, संडासाबाबतच्या तरतुदी. त्यानंतर कलम 251 मध्ये म्हटलेलं आहे, जलदौत संडासाबाबतच्या तरतुदी. त्यानंतर कलम 251 मध्ये म्हटले, संडास व जलदौत संडास यांचे स्थान. कलम 251 ब मध्ये म्हटले, स्नानाकरता किंवा कपडे आगर घरगुती भांडी धुण्याकरता जागांचा उपयोग करणे. कलम 252 मध्ये म्हटले, लोकांसाठी आवश्यक सोयी. कलम 252 मध्ये म्हटलेले, सामायिक सुविधेमध्ये सहभागी होणे महानगरपालिकेस बंधनकारक असणे. कलम 253 मध्ये म्हटलेले, महानगरपालिकेच्या नसलेल्या नाल्या वगैरे निरीक्षणाच्या व तपासणीच्या अधीन असणे. कलम 254 मध्ये म्हटलेले, असे निरीक्षण व तपासणी करण्यासाठी जमीन वगैरे खोदण्याचा अधिकार. कलम 255 मध्ये म्हटलं आहे, निरीक्षणाचा व तपासणीचा खर्च आयुक्ताने केव्हा द्यावा. तसेच 256 मध्ये म्हटलं आहे, निरीक्षण व तपासणीचा खर्च मालकाने केव्हा द्यावा. कलम 257 मध्ये म्हटलेले, दुरुस्ती वगैरे करण्यास परवानगीचा आयुक्ताचा अधिकार. कलम 257 अ मध्ये म्हटलेलं आहे, विवक्षित प्रकरणी कामांचे निरीक्षण करण्याचा व ती पार पाडण्याचा परिवेय. कलम 258 मध्ये म्हटले, या प्रकरणाच्या तरतुदीचे उल्लंघन करून किंवा मजुरी वाचून कामे करण्यास मनाई. त्यानंतर कलम 259 मध्ये म्हटले, आयुक्तास या प्रकरणाखाली कोणत्याही व्यक्ती सामान किंवा
पुरवता येईल व तिच्या वतीने काम केव्हा करता येईल. कलम 259 मध्ये म्हटले लायसनदार नळ कारागीर काम करणे, नाली म्हणून उपयोग करण्यास परवानगी देणे. कलम 260 मध्ये म्हटलेलं आहे, या या प्रकरणाखाली करावयाची विवेक्षित कामे संबंधित व्यक्तींनी करण्याचा पर्याय न ठेवता ती आयुक्तास करता येतील. आता प्रकरण 10 सुरू झालेलं आहे. प्रकरण 10 पाणी पुरवठा संबंधित आहे. तर कलम 260 मध्ये त्याची व्याख्या आहे, महानगरपालिका जलदाय व्यवस्था बांधणे व त्याचे परिरक्षण करणे. त्यानंतर कलम 261 मध्ये शहराला पाणी पुरवठा करण्याबाबत सर्वसाधारण अधिकार आहे. कलम 262 मध्ये आयुक्ताने महानगरपालिका जलदाय व्यवस्थेचे व्यवस्थापन करणे व ती दुरुस्त स्थितीत ठेवणे. कलम 263 म्हणतं की महानगरपालिका जलदाय व्यवस्थांमध्ये प्रवेश करण्याचे अधिकार. त्यानंतर कलम 264 मध्ये शासनाने नेमलेल्या व्यक्तींनी महानगरपालिका जलदायाचे निरीक्षण करणे. 265 मध्ये पाण्याचे मुख्य नळ नेणे, बोगदे बांधणे इत्यादी संबंधीचे अधिकार. कलम 266 मध्ये अग्निशामक नळ खांबाची तरतूद करणे. कलम 267 मध्ये पाणी पुरवठ्यास साधनास हानिकारक ठरतील अशा इमारती बांधण्यास व अशा कृती करण्यास मनाई. कलम 268 मध्ये महानगरपालिकेच्या पाण्याच्या प्रमुख नळावर परवानगी वाचून इमारती वगैरे न उभारणे. कलम 269 मध्ये म्हटलं आहे, पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक कारंजी वगैरे महानगरपालिकामध्ये निहित असणे. 270 मध्ये म्हटलं आहे, पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक कारंजी वगैरे विशिष्ट प्रवेशासाठी अलग राखून ठेवता येईल. कलम 270 मध्ये म्हटलेलं आहे, पुरेसा पाणी पुरवठा असल्यासंबंधी आयुक्तांनी प्रमाणपत्र दिलेले असल्याखेरीज परिवासूचा भोगवटा न करणे. कलम 271 मध्ये म्हटले खाजगी पाणी पुरवठा करण्याकरता अर्ज कोणाकडून मिळावा. त्यानंतर कलम 272 मध्ये म्हटलेले महानगरपालिका जलदाय व्यवस्थेचे संयोजन करणे व त्याचे नवीकरण करणे. कलम 273 मध्ये म्हटले आयुक्तास खाजगी संयोजने ताब्यात घेता येतील. कलम 273 मध्ये म्हटलेले संयोजनाची जागा बदलण्याचा आयुक्ताचा अधिकार. कलम 274 मध्ये म्हटलेले जलदाय व्यवस्थेशी करावाच्या संयोजनासाठी वापरायचे हौद व इतर खेळण्या वगैरे या संबंधीच्या तरतुदी. कलम 274 मध्ये म्हटलेल्या हौद कुलूप बंद ठेवण्याच्या तरतुदी. कलम 275 मध्ये म्हटलेले परिवस्तूंच्या मालकाने किंवा भोगवटेदाराने संक्रमण नळ वगैरे चांगल्या स्थितीत ठेवणे. त्यानंतर कलम 276 मध्ये म्हटले मोजणी करून पाणी पुरवण्यात येत असेल तेव्हा मोटारीची तरतूद करणे. कलम 277 मध्ये म्हटले मीटरची नोंदणी हा पुरावा असणे. त्यानंतर कलम 278 मध्ये म्हटलेलं आयुक्त वगैरे यांना मीटर संक्रमण नळ वगैरे यांची तपासणी करण्यासाठी परिवस्तूंचे निरीक्षण करता येईल. कलम 279 मध्ये म्हटलेले खाजगी पाणी पुरवठा तोडून टाकण्याचा किंवा पाणी बंद करण्याचा अधिकार. त्यानंतर कलम 280 मध्ये म्हटलेले पाण्याच्या वापरासंबंधीचे शर्तीचे उल्लंघन न करणे. कलम 280 मध्ये म्हटलेले इतर व्यक्तींच्या मालकीच्या जमिनीतून खाजगी मुख्य नळ नेण्याचे आयुक्तांचे अधिकार. कलम 280 ब मध्ये म्हटले पाण्याचे नळ टाकण्यासंबंधित खर्चाची वसुली. कलम 281 मध्ये म्हटलेलं आहे, जेथे पाणी प्रदूषित होईल तेथे पाण्याचे नळ वगैरे न बसवणे. कलम 282 मध्ये म्हटलेले लबाडीने व अनधिकृतपणे पाण्याचा वापर करण्यास मनाई. कलम 283 मध्ये मीटर बाबतीत लबाडी करण्यास मनाई. त्यानंतर कलम 284 मध्ये म्हटले जलदाय व्यवस्थाच्या बाबतीत जाणून बुजून किंवा हायगईने कृती करण्यास मनाई. कलम 285 मध्ये म्हटले कलम 283 किंवा 284 विरुद्ध अपराधी व्यक्तींना भरपाई देणे. कलम 286 मध्ये म्हटले या प्रकरणात विवक्षित तरतुदींखाली अपराधाबद्दल कोणत्या व्यक्ती उत्तरदायी असतील. कलम 287 मध्ये म्हटले या प्रकरणाखालील आयुक्तास कोणत्याही व्यक्तीस वतीने समान किंवा पुरवता येईल किंवा काम केव्हा करता येईल. कलम 287 मध्ये म्हटले या प्रकरणाखाली कामे संबंधित व्यक्तींना करण्याची मुभा न देता आयुक्तास ती पार पाडता येतील. त्यानंतर कलम 287 ब मध्ये म्हटले प्रकरण 10 खालील कामे लायसनदार नळ कारागिराने करणे. कलम 288 मध्ये म्हटलेलं आहे, बृहमुंबई बाहेर पाणी पुरवठा करण्याचा अधिकार. आता प्रकरण 11 सुरू होते. प्रकरण 11 आहे सडकांविषयी, सडकांचे विनियम. मग कलम 289 मध्ये म्हटलं आहे सार्वजनिक सडक महानगरपालिकामध्ये निहित असणे. त्यानंतर कलम 291 मध्ये नवीन सार्वजनिक सडका तयार करण्याचा अधिकार आहे. कलम 292 मध्ये सन 1879 चा मुंबई अधिनियम क्रमांक 6 यांची कलमे 37 व 38 यांच्या तरतुदींची व्यावृत्ती आहे. कलम 293 मध्ये म्हटलेलं आहे सार्वजनिक सडकांवर ट्राम मार्ग किंवा लो मार्ग तयार करण्याला लागणाऱ्या परवानगीसाठी महानगरपालिकेची मंजुरी आवश्यक आणि ती प्रांतिक सरकारने कायम करणे आवश्यक. सन 1948 चा मुंबई अधिनियम क्रमांक 48 कलम 39 आणून हे कलम निरसित करण्यात आले. कलम 294 मध्ये म्हटले नवीन सार्वजनिक सडकांची किमान रुंदी. कलम 295 मध्ये म्हटले लो मार्गाच्या वरून किंवा त्याच्या खालून सार्वजनिक पूल वगैरे बांधण्याचा किंवा अंगीकृत करण्याचा अधिकार. त्यानंतर कलम 296 मध्ये म्हटले सार्वजनिक सडका सुधारण्यासाठी परिवास्तू संपन्न करण्याचा अधिकार. कलम 297 मध्ये म्हटले सडकीची नियत रेषा विहित करणे. त्यानंतर कलम 298 मध्ये म्हटले इमारती सडकेच्या नियत रेषेपर्यंत मागे हटवणे. कलम 299 मध्ये म्हटलेले सडकेच्या नियत रेषांच्या आत असलेली खुली जमीन किंवा चबुतरा इत्यादींनी व्यापलेली जमीन संपादन करणे. त्यानंतर कलम 300 मध्ये म्हटलेले इमारती सडकेच्या नियत रेषापर्यंत पुढे आणणे. कलम 301 मध्ये म्हटलेले मागील 3 कलमांखालील प्रकरणात भरपाई देणे. त्यानंतर कलम 302 मध्ये म्हटलेल्या इमारती व खाजगी सडकांसाठी जमिनीचे रेखांकन करण्याच्या इराद्याच्या नोटीस आयुक्तास देणे. कलम 302 अ मध्ये म्हटलेल्या आयुक्तास आणखी तपशील मागवता येईल. त्यानंतर कलम 302 ब मध्ये म्हटले लायसनदार भूमापकाने आराखडे तयार करण्यात आयुक्त फरमावू शकेल. कलम 303 मध्ये म्हटले जमिनीचे खाजगी सडकांचे व इमारतीचे रेखांकन आयुक्तांनी निर्धारित करणे. कलम 304 मध्ये म्हटले नोटीसचा अवधी संपेपर्यंत किंवा आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार असेल त्याहून अन्यथा जमिनीचे इमारतीचे विनियोजन न करणे व खाजगी सडकाचे रेखांकन न करणे. कलम 305 मध्ये म्हटलेले खाजगी सडक समतल करणे व त्याचे जलनिस्सारण करणे.
कलम 306 मध्ये म्हटलं आहे खाजगी सडकात मलप्रमाण वगैरे बांधल्यावर त्या सार्वजनिक सडका म्हणून घोषित करण्याचा अधिकार. कलम 307 मध्ये म्हटलेलं आहे एखादी सडक अंशतः सार्वजनिक व अंशतः खाजगी असेल तेव्हा कलमे 305 व 306 याची प्रयोज्यता. आता पुढचा भाग आहे प्रेक्षक व अडथळेचा. यात कलम 308 मध्ये म्हटलेलं आहे सडक इत्यादीवरील प्रेक्षकास मनाई. त्यानंतर कलम 309 मध्ये म्हटलेलं आहे उपनगरातील व वाढवलेल्या उपनगराची संरचना वगैरे काढून टाकण्यास किंवा ती फेराफेर करण्यास परवानगीचा अधिकार. कलम 310 मध्ये म्हटलेलं आहे विवक्षित बाबतीत सडकेच्या वर असणाऱ्या प्रेक्षेपास परवानगी देता येईल. कलम 311 मध्ये म्हटले तळमजल्याचे दरवाजे वगैरे सडकेच्या बाहेरच्या बाजूस उघडणे. कलम 312 मध्ये म्हटले ज्यामुळे सडकेत अडथळा होईल अशा संरचनेस किंवा खेळण्यास मनाई. कलम 313 मध्ये म्हटलेले सडकेवर वस्तू ठेवणे वगैरे यास मनाई. कलम 313 मध्ये म्हटले सार्वजनिक जागा विक्री करण्यासाठी लायसन. 313 ब मध्ये म्हटले सार्वजनिक जागे किंवा सडकेत फायदा मिळवण्याच्या प्रयोजनाकरता हस्तव्यवसायावरील कौशल्याचा वापर करण्यासाठी किंवा कामे करण्यासाठी लायसन. कलम 314 मध्ये म्हटलेले कलम 312 किंवा 313 यांचे उल्लंघन करून उभारलेली ठेवलेली किंवा फेरीने विकण्यात येणारी कोणतीही गोष्ट नोटीस न देता काढून टाकण्याचा अधिकार. कलम 315 मध्ये म्हटलेले कलम 312 अंमलात येण्यापूर्वी उभारलेली किंवा बसवलेली कोणती संरचना किंवा खेळणी काढून टाकण्यास परवानगीचा अधिकार. कलम 316 मध्ये म्हटले सार्वजनिक सडकेत जनावर बांधण्याचा अधिकार. कलम 317 मध्ये म्हटलेलं आहे आयुक्त उत्सवाच्या दिवसात सडकांवर मंडप वगैरे उभारण्यास परवानगी देऊ शकेल. 308 मध्ये म्हटले महानगरपालिकेच्या कोणत्याही कामासाठी सडक उघडली असेल तेव्हा ती विनाविलंब पूर्ववत करणे. कलम 319 मध्ये म्हटले ज्या सडकेत काम करणे चालू असेल ती सडक आयुक्त बंद करू शकेल. त्यानंतर कलम 320 मध्ये म्हटले कोणत्याही सडकेत महानगरपालिकेचे काम चालू असताना वाहतूक वगैरे आयुक्तांनी तरतूद करणे. 321 मध्ये म्हटले कोणत्याही सडकेत महानगरपालिकेचे काम चालू असताना सार्वजनिक सुरक्षेसाठी घ्यायची सावधगिरी. कलम 322 मध्ये म्हटले परवानगी वाचून सडक न खोदणे किंवा न उघडणे तसेच तिच्यावर इमारती समान न ठेवणे. कलम 323 मध्ये म्हटले कलम 332 खाली ज्या व्यक्तींना परवानगी देण्यात आली असेल त्या व्यक्तींनी सार्वजनिक सुरक्षेसाठी घ्यायची सावधगिरी. कलम 324 मध्ये म्हटले कलम 322 खाली परवानगी देण्यात आलेल्या व्यक्तींच्या सडका वगैरे पूर्ववत करणे. कलम 325 मध्ये कलम 322 खाली परवानगी दिलेल्या व्यक्तींनी त्यांच्या कामांमुळे रस्त्यात व्यत्यय येत असेल तेव्हा वाहतूक इत्यादी करता करावयाच्या तरतुदी. कलम 326 मध्ये म्हटले सडकेला भिडून असलेल्या कोणत्याही इमारतीवर काम चालू असताना आड पडदे लावणे. कलम 326 मध्ये म्हटले वाहने उभी करून ठेवण्याच्या किंवा थांबवण्याच्या जागा किंवा ठिकाणी यासाठी करायच्या तरतुदी व त्यासंबंधीची फी किंवा शुल्क. कलम 326 ब मध्ये म्हटले वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना करून सुरू करण्याचा आयुक्ताचा अधिकार. कलम 327 मध्ये सडकांना नाव देणे व क्रमांक देणे. त्यानंतर कलम 308 मध्ये आकाश चिन्हांबाबत विनियम आहे. त्यानंतर कलम 328 मध्ये जाहिरातीचे विनियम व नियंत्रण. त्यानंतर कलम 329 मध्ये धोक्याच्या जागा दुरुस्त करण्यासाठी किंवा त्यास कुंपण घालण्यासाठी आयुक्तांनी कारवाई करणे. कलम 330 मध्ये सार्वजनिक सडकांवर दिवाबत्तीची व्यवस्था करणे. कलम 331 मध्ये म्हटलं आहे दिवे काढून नेणे इत्यादीस मनाई आहे. कलम 332 मध्ये अभावितपणे दिवा फोडणाऱ्या व्यक्तीने मोडतोड दुरुस्त करणे. कलम 333 मध्ये गॅसचे नळ बसवण्याची रीत आहे. त्यानंतर कलम 334 मध्ये आयुक्तास गॅसचे नळ वगैरेंची जागा बदलता येईल. त्यानंतर कलम 335 मध्ये म्हटलं आहे महानगरपालिकेच्या गॅसच्या नळांवर परवानगी वाचून इमारती वगैरे न उभारणे. त्यानंतर कलम 336 मध्ये म्हटलं आहे पाणी शिंपण्यासाठी उपाययोजना.